सर्वांना नमस्कार. ओनली एज्युकेशन, फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 5वी, इयत्ता 8वी, नवोदय आणि स्पर्धा परीक्षेचं मॅथ या संदर्भात आपण ज्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण सविस्तर क्लिअर करणार आहोत. तर चला बघूया. आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पाहणार आहोत. बघा कशाला म्हणतात ते. स्थानिक किंमत याला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात. प्लेस व्हॅल्यू याच्यावरूनच आपल्याला समजते स्थान म्हणजे काय तर ठिकाण. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. म्हणजेच कुठलीही संख्या लिहिली असता ते विशिष्ट त्यांचं ठिकाण असते, स्थान असते. आता बघूया आपण. जर मी 4567 ही संख्या लिहिली आणि 5ची स्थानिक किंमत किती आहे असं म्हणलं तर बघा याचं जे स्थान आहे एकक म्हणजेच युनिट, दशक टेन्स, 100 म्हणजेच शतक आणि हजार. तर 5ची स्थानिक किंमत आपल्याला शतकस्थानी म्हणजेच 5 गुणिला 100 बरोबर 500 होईल. स्थानिक किंमत ही अशी कन्सेप्ट आहे, त्याच्या स्थानानुसार त्याची किंमत ठरवलेली जाते. जर आपल्याला इथं 4ची स्थानिक किंमत काढायची असेल, 4चं स्थान आहे 1000 स्थान, म्हणून 4 गुणिला 1000 बरोबर 4000. तर 4ची स्थानिक किंमत झालेली आहे 4000. प्रत्येक ठिकाणावरून त्याची स्थानिक किंमत काढल्या जाते. स्थानिक किंमत समजलं असेल तुम्हाला. तर आपण यानंतर दर्शनी किंमत कशाला म्हणतात ते बघूया. इथे लक्षात ठेवण्यासारखं असं स्थान म्हणजे ठिकाण आणि प्रत्येक संख्येचं स्थान असते. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज अशा प्रकारे त्यानुसार त्याची किंमत ठरली जाते. ठिकाणानुसार त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत दर्शनी किंमत. दर्शनी किंमत त्याला इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात. फेस व्हॅल्यू म्हणतात. दर्शनी म्हणजेच काय तर दिसणारी, जी आपल्या डोळ्याने दिसते, जी व्हॅल्यू आपल्या डोळ्याने दिसते त्याला दर्शनी किंमत असे म्हणतात. म्हणजेच फेस. मला कोणीही पाहिलं तर मला सिद्धार्थच म्हणणार. तसंच आपल्या या संख्यामध्ये बघा, एक उदाहरण देतो. या संख्यामध्ये मी जर म्हणलं 5ची दर्शनी किंमत किती आहे, 5ची फेस व्हॅल्यू किती आहे, तर आपण आपल्या डोळ्यांनी 5च दिसत आहे आपल्याला, तर मग ही फेस व्हॅल्यू 5ची 5च राहणार आहे. म्हणजे जी संख्या आपल्या डोळ्याने दिसते, जो अंक आपल्या डोळ्याने दिसतो तोच त्याची फेस व्हॅल्यू असते. आता इथं 6ची फेस व्हॅल्यू किती असेल तर 6च असेल. 7ची फेस व्हॅल्यू किती असेल तर 7च असेल. म्हणजेच दर्शनी किंमत आपल्या डोळ्याने जो अंक आपल्याला दिसतो तोच त्याची फेस व्हॅल्यू असते. आपण 2 कन्सेप्ट बघितल्या. एक स्थानिक किंमत बघितली. स्थानिक म्हणजेच प्लेस. प्लेस म्हणजेच ठिकाण आणि अंकाचं ठिकाण कसं असतो, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी या ठिकाणानुसार ज्याची किंमत ठरल्या जाते त्याला स्थानिक किंमत म्हणतात. आणि जी अंक आहे 0 पासून 9 पर्यंत, जे अंक आहेत 0 पासून 9 पर्यंत त्या अंकाची दर्शनी किंमत तीच असते. म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसते तेच त्याची दर्शनी किंमत असते. आता एक उदाहरण बघूया. नऊ 9716 यामधील 9ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 9चं आपण पहिले सुरुवातीला स्थानिक किंमत काढून घेऊया. स्थान म्हणजे ठिकाण, प्लेस. आणि दर्शनी किंमत बघूया.
दर्शनी म्हणजे दिसणारी आपल्या डोळ्याने जे असेल तेच, याला म्हणतात फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. आता बघा या 9चं इथे स्थान आहे एकक, दशक, शतक, हजार. म्हणून 9ची स्थानिक किंमत आहे 9 गुणिला 1000 बरोबर 9 एके 9 म्हणजेच 9000. आणि दर्शनी किंमत आपल्या डोळ्यांनी ही कोणता अंक दिसत आहे तर 9 दिसत आहे, तर 9ची दर्शनी किंमत 9च आहे. कशी सुंदर अशी ही कन्सेप्ट आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. समजलं असेल तर अतिशय चांगलं. लक्षात ठेवण्यासारखे इथे एकच आहे, स्थानिक म्हणजे प्लेस होते, ठिकाण होते, आणि अंकाचं ठिकाण एकक, दशक, शतक, हजार याच्यानुसार ठरवले जाते. त्यामुळे जो अंक ज्या स्थानी असेल त्या स्थानानुसार त्याची स्थानिक किंमत ठरवली जाते. आणि दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक 0 पासून 9 पर्यंत जे अंक आपल्या डोळ्याने दिसतात. इथं म्हणला 1ची दर्शनी किंमत किती आहे तर 1ची दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याने दिसणारी एकच आहे, आणि स्थानिक किंमत म्हणजे दशक स्थानी आहे. म्हणून 1 गुणिला दशक स्थानी म्हणजे 10. 10 एके 10. तर याची स्थानिक किंमत होणार स्थानानुसार 10. थँक्स फॉर वॉचिंग. समजलं असं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.